एकत्र आल्या तर तुम्हालाही बरं वाटेल, पण मला एकट्याला वाटून काय होणार आहे? आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे नाही आल्या पाहिजे यावर आता चर्चा करण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सांगत होते की आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही, त्या टायमाला खुर्चीचा मोह त्यांना होता, ऐकलं नाही. परिणाम असा झाला आहे की आज त्यांना त्यांचं स्थान कुठं आहे ते त्यांना माहिती नाही. म्हणून मला वाटतं आता फार काही पाणी वाहून गेलेलं आहे. म्हणून याच्यावर आता या घडीला कोणतंही भाष्य करणं उचित होणार नाही. जागा वाटपामध्ये शिवसेनेला कमी जागा मिळाल्यात असं वाटतं का? कारण संभाजीनगरच्या जागेवर तुमचा क्लेम होता, परंतु भाजपने नाही, असं काही नाही आहे. दरवेळेला निवडणुकीचं गणित वेगळं असतात. एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असतो. म्हणून त्यांनी वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस साहेब असतील, स्वतः एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, यांनी जॉईंटली घेतलेला तो निर्णय. म्हणून त्याच्यावर आता कोणताही कॉमेंट्स करणं हे योग्य नाही आहे. महायुतीचा धर्म पाळायचा हे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. परभणीच्या जागेवर उमेदवार कोण असणार आहे? सईद खान असणार आहे. कोण असणार आहे? सईद खानचा फॉर्म भरायला तर आम्ही चाललेलो आहे, तर तो आमचा उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार आहे. आणि तुम्ही पाहत असाल सर्वजण बोर्डीकर ताई आहेत, सर्वजण आम्ही बरोबर आहोत आणि सर्व मिळून त्यांचा फॉर्म भरायला आता जातोय. आणि 100% विरोधकाचं डिपॉझिट आम्ही जप्त केल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवारांनी विकासाचा मुद्दा काँग्रेसचे मला सांगा, पटला तर मी भाजपमध्ये जाईल असं संजय राऊत म्हणतात. मोदींच्या विकासाचा मुद्दा मला सांगा, जर पटला तर मी भाजपमध्ये जाईल असं संजय राऊत म्हणतात. आता सांगायला का त्याचा क्लास घ्यावा लागेल का? तुझ्या मनाला जे पटतं ते कर ना. कुणाला सांगून कुणाला असं होत नसतं. तुम्ही तुमचे सल्ले लोकांनी ऐकले, त्यांचा पक्ष त्यांनी डुबवलेला आहे. आता त्यांना काय करायचंय, मला एक तुम्ही याच्यातून स्पष्टपणे एक चित्र येते समोर येते की संजय राऊत तिथं हा आता अस्वस्थ आहे. उबाठामध्ये सुद्धा त्याला कोणी मोजायला तयार नाही, ही त्याची गत आहे. आणि म्हणून आता राहून काय करू हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. म्हणून हे कारणं दाखवा नोटीस जशी असते ना तसे कारणं दाखवून आता हे संजय राऊत उबाठामध्ये राहणार नाही असं एकंदरीत चित्र दिसते. गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणच्या नगरसेवक जे नॉट रिचेबल झालेत काँग्रेसचे, त्यांच्याविषयी वडेट्टीवारांनी खालच्या पदवीत वाईट शब्दामध्ये टीका केली आहे. त्यांनी शेण खाल्लं. काय शेण खाल्लं काय, काय खाल्लं काय? तुम्ही सुद्धा इतरांबरोबर जाताना तुम्ही शेण खाल्लं नव्हतं का? नाही, स्वतःला समजत होतं सर्व धर्म संभाव आले. काय झालं, तुम्ही सत्तेची खुर्ची जेव्हा उभवायची होती त्या टायमाला तुम्हाला सत्ता चांगली वाटत होती. महाविकास आघाडी, कसली महाविकास आघाडी होती तुमची? राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा कधी युती ऐकली होती का? मग ज्या टायमाला तुम्ही शेण खाता, नेता शेण खातो, त्या टायमाला त्याला कार्यकर्त्यावर बोलायचा अधिकार प्राप्त राहत नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये दिलजमाई आहे का? कारण परभणीमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला जातो अशी माहिती मिळते राष्ट्रवादीकडून. असं काही होणार नाही. आम्ही सर्वजण एक आहोत. महायुतीमधून हे सर्व निवडणूक लढवल्या जाईल. जे थोडे बहुत एखाद्या वेळेला नाराज असतील त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगू, त्यांनाही सांगू की आपल्याला महायुतीमध्ये असं करू नये. सर्वांनी आपले फॉर्म जे काही पक्षाचा अधिकृत उमेदवाराशिवाय जे कोणी फॉर्म भरतील त्यांनी तो फॉर्म वापस घ्यायचा आहे आणि महायुतीला बळकटी द्यायची. पण कुठेतरी संभ्रम निर्माण केला जातोय की कारण सईद भाईची उमेदवारी कन्फर्म नाहीये किंवा आता मी स्वतः सांगतोय, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून सांगतोय, महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून सांगतोय. आणि म्हणून सईद खानची उमेदवारी फायनल नाही तर मग मी फॉर्म भरायला कशाला आलो असतो. म्हणून सईद खानची उमेदवारी फायनल आहे, त्याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही. आणि विजयाच्या दिवशी सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे. सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि भाजपचे राजेंद्र राऊत जे आहेत यांचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. विशेष म्हणजे नारायण पाटील आणि बाबासाहेब देशमुख दोघेही राजेंद्र राऊत यांचे सूचक असणार आहेत. आता हे राजकारण कसं बदलत चाललं हे तुम्ही पाहताय. काही घडामोडी जे काही होत आहेत वेगवेगळ्या पक्षात होत आहेत ते चित्र आता समोर येते. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून आता तुम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहा. पुन्हा ब्रेकिंग न्यूज द्यायला तुम्हाला हे सर्व लोक भाग पाडतील. एक शेवटचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीवर आरोप केला जातो की यांना फक्त उद्योगपती आणि पैशावाले उमेदवार लागतात, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कोणते उद्योगपती घेतलेले आहेत? म्हणजे ज्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्याला उद्योगपती म्हणायचं?
आता हे जे काय बाकी उमेदवार सगळे यादी पा कोण आहे ते वडट्टीवार म्हणले तर वडट्टीवाराला वडट्टीवारचं काय त्याला तर एक वेगळं स्वप्न पडत चाललेलं आहे. त्याचाही संजय राऊत होत चाललेला आहे. जे येईल ते बोलायचं. कार्यकर्त्याचा क्रायटेरिया काय एकदा ठरवून तरी सांगा. म्हणून काँग्रेसचे जे हाल झालेत ना ते यामुळं झालेले की त्यांनी कार्यकर्त्याला सांभाळलेलं नाही. आज आम्ही ह्या सईदला उमेदवारी दिली, काय दिली हो, काय पाहून दिली, काय मोठा माणूस म्हणून दिलाय. सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा काम करतो त्या टायमाला त्याला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि तेच काम महायुती करते. म्हणून आज आम्ही त्याचा फॉर्म भरायला आलेलो आहे. मला वाटतं परभणीचा जो रेकॉर्ड आहे बाकी विजय उमेदवाराचा पहिल्याचा तो रेकॉर्ड ब्रेक विजय हा आता सईदचा होईल यामध्ये शंका नाही.